गाईस, आज आपण करणार आहोत चिकनला आपण धुवून हळद मीठ लावून घेतलेलं आहे। इथे वाटण केलेलं आहे, खोबरं कांदा भाजून, अद्रक लसूण, कांदा टोमॅटो घेतला आपण, तेजपत्ता लवंग दालचिनी वगैरे घेतलेले। चला बनवूया। तेल टाकून घेऊया। त्यामध्ये गरम मसाले पहिले टाकणार आहे, तेजपत्ता वगैरे ते भाजून घेऊ। त्यामध्ये टाकणार आहे कांदा फोडणीला, कांदा आपण तळून घेऊया। कांदा छान तळून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया टोमॅटो, त्यात तळून घेऊया। आपला टोमॅटो कांदा तळून झालेला आहे। त्यात टाकूया आपण आता हळद मीठ मसाला, ते छानपैकी हलवून घेऊया, मिक्स करूया। मसाला आपला मिक्स करून झालाय। त्यात टाकू वाटण, त्यात घातले वाटण छानपैकी तळून घेऊया तेलामध्ये। वाटणाला तेल सुटेपर्यंत छानपैकी आपण तळूया। 2 मिनिटं बारीक फ्लेमवर वाटण तळून घेऊ। आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे, वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता त्यात टाकू आपण चिकन, छानपैकी मिक्स करून घेऊया। चिकन आता छानपैकी मिक्स केलेलं आहे। आता मी त्यात झाकून 10 मिनिटं ठेवते बारीक गॅसवर। 10 मिनिटं झालेलं आहे आपल्या चिकनला बारीक गॅस करून। त्याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे। चिकन मी सुक्कं करणार आहे, त्यात पाणी टाकणार नाही। त्याच पाण्यामध्ये ते शिजवून घेऊ। 10 मिनिटं झाकून ठेवू, म्हणजे आपलं चिकन तयार होईल। चिकनला 10 मिनिटं होऊन गेलेले आहे। आता आपण उघडून पाहूया। आपलं चिकन शिजून झालेलं आहे। हे पहा, आपलं चिकन, भाकरी आणि कांदा या जेवायला कसं वाटते बघा। बाय।